समर सीझन स्टार्ट झाले आहे. मी डॉक्टरला विचारले होते, इराला आता सीझनल फ्रूट्स दिले तर चालतील का? तर डॉक्टरांनी सांगितलं की देऊ शकता तुम्ही. मी स्टार्ट वॉटरमेलनपासून केली होती आणि आता मी तिला मस्कमेलन देत आहे. तर इथे मी मस्कमेलनची प्युरी करून घेतली आहे आणि मस्कमेलन बाळासाठी देणे खूप उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये मिनरल्स असतात, विटॅमिन्स असतात आणि 90% पाणीच असतं आणि बाळाची बॉडीसुद्धा हायड्रेट राहते. तर इथे मी प्युरी करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे ब्रेस्ट मिल्क ॲड केले आहे. कॅमेरा स्टार्ट केला ना की इरा फक्त कॅमेराकडेच बघत असते. कॅमेराकडे बघून कशी खाते. बाय बाय डॅडाला बाय बाय करा. ॲक्च्युली लास्ट टाईम मी तिला दिलं होतं स्मॅश करून, तर तिने ते खाल्लं नव्हतं. पण आता ही प्युरी ती खात आहे. तुम्ही पण तुमच्या बाळांना डॉक्टरांना विचारून सीझनल फ्रूट स्टार्ट करा आणि खरंच त्यांची बॉडी हायड्रेट राहण्यासाठी खूप हेल्प होते. आणि दिवसातून एकदा तरी आपण त्यांना फ्रूट ज्यूस देऊ शकतो. इथे ती आवडीने खाते, मला काही तिला मेहनत करावी लागली नाही जास्त. आणि ती सगळेच फ्रूट्स खाते. तशी मी तिला वॉटरमेलन पण ट्राय केलं आहे. ती वॉटरमेलन पण तिने खाल्लं आहे चांगलं. ॲपल पण ती खाते. इराला थोडा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे मी तिला रोज केळंसुद्धा भरवते. तर वीकमध्ये मी वेगवेगळ्या डेजला वेगवेगळे फ्रूट्स तिच्यावरती ट्राय करत असते आणि तिचा मला कधी असा रिस्पॉन्स आला नाही की ती खात नाही. ती सगळे फ्रूट्स खाते. भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.